नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॉडल ऑक्झिलरीज, मॉडल सहाय्यकारी क्रियापदे. पार्ट 1. मॉडल ऑक्झिलरीज, मॉडल सहाय्यकारी क्रियापदे. तर इंग्रजीमध्ये टोटल 13 मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. यांना डिपेक्टिव्ह वर्ब्स असेही म्हणतात. shall, can, could, should, would, will, might, may, must, ought to ही सर्व मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. यांची काही वैशिष्ट्ये. मॉडल ऑक्झिलरीचे इन्फिनिटिव्हचे रूप तयार होत नाही. त्यांना ing युक्त रूपही नाही. तृतीय पुरुषी एकवचनी रूपात यांना यस लागत नाही. स्वतःचा अर्थ नसल्याने स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही. कॅन, कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. याचा वापर क्षमता व्यक्त करण्यासाठी केला जातो. क्षमता म्हणजे ॲबिलिटी दाखवण्यासाठी कॅन या ऑक्झिलरी वर्बचा आपण वापर करतो. याचा उपयोग खालीलप्रमाणे आपण करतो. 1. शक्यता व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तो उद्या येऊ शकतो. तो उद्या येऊ शकतो ही शक्यता आहे. त्याची उद्या येण्याची शक्यता आहे. हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं होईल? ही कॅन कम टुमारो. ही कॅन कम टुमारो. तो उद्या येऊ शकतो. दुसरा उपयोग विनंती करताना वापरले जाते. आपल्याला जेव्हा एखादी विनंती करायची असेल तेव्हा आपण कॅनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, कॅन यू गिव्ह मी युअर पेन? तुम्ही मला तुमचा पेन देऊ शकता का? इथे आपण विनंती केलेली आहे. तिसरा उपयोग परवानगीसाठी वापर. जेव्हा आपल्याला एखादी परमिशन घ्यायची असेल किंवा परवानगी मागायची असेल तेव्हा आपण कॅनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, यू कॅन गो टू सी द सर्कस. यू कॅन गो टू सी द सर्कस. तुम्ही सर्कस बघायला जाऊ शकता. एखाद्याने परवानगी घेतली असेल आणि आपल्याला त्याला जर सांगायचं असेल की तुम्ही जाऊ शकता किंवा ती गोष्ट करू शकता, अशा वेळेस तुम्ही कॅनचा वापर करता. यू कॅन गो टू सी द सर्कस. तुम्ही सर्कस बघायला जाऊ शकता. चौथा उपयोग आहे मनाई प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते. एखादी गोष्ट आपल्याला करू नको किंवा एखादी गोष्ट आपल्याला करण्यापासून थांबवण्यापासून, हे करू नका, ते करू नका असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा आपण कॅनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, यू कॅन नॉट लिव्ह दिस हॉल. तुम्ही हा हॉल सोडू शकत नाही. यू कॅन नॉट लिव्ह दिस हॉल. तुम्ही हा हॉल सोडू शकत नाही. इथे मनाई केली आहे. हॉल सोडू नये यासाठी इथे मनाई केलेली आहे आणि याच्यासाठी कॅन नॉट हा वर्ड वापरलेला आहे. कॅनचा निगेटिव्ह वर्ड आहे नॉट, कॅन नॉट, म्हणून इथे कॅन सोबत नॉट वापरलेलं आहे. नंतर सामर्थ्य शक्ती प्रदर्शनासाठी वापर. आपण एखादी गोष्ट करू शकतो हे सांगण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन राईट अ लेटर. मी पत्र लिहू शकतो किंवा मी पत्र लिहू शकते. मी हे करू शकते, मी ते करू शकते. एखादी व्यक्ती जर आपल्याला म्हणाली की नाही तू हे करू शकत नाही, आपल्याला त्याला सांगायचंय
आपली शक्ती, सामर्थ्य दाखवण्यासाठी, शक्ती दाखवण्यासाठी आपल्याला एखादं वाक्य म्हणायचं की नाही मी हे करू शकते, तेव्हा आपण कॅनचा वापर करतो. जसं की मी पत्र लिहू शकते. आय कॅन राईट अ लेटर. कुड. कुड हे कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे. आपण कॅनचा वापर पाहिला. कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात याचा आपण वापर करतो आणि कुडचा वापर आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टीची शक्यता दर्शवण्यासाठी करतो. तर कुड हे कॅन या ऑक्झिलरी वर्बचे भूतकाळी रूप आहे. जेव्हा आपल्याला शक्यता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातल्या सध्याच्या शक्यता सांगायच्या असतील त्यावेळेस आपण कॅनचा वापर करतो आणि आपल्याला पास्ट टेन्स भूतकाळात घडणाऱ्या शक्यता सांगायच्या असतील तेव्हा आपण कुड या ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. भूतकाळातील शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण कुड वापरतो. कुडचा वापर आपण कशा प्रकारे करतो? एक, विनंती करताना याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, कुड आय सी द पिक्चर? मी हे चित्र पाहू शकतो का? इथे आपण विनंती केली आहे की मी चित्र पाहू शकतो का? अशा वेळेस आपण इथे कुडचा वापर केलेला आहे. कुड आय सी द पिक्चर? दुसरा वापर आहे गुढता दर्शवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, व्हॉट कुड इट बी? ते काय असू शकते? इथे आपल्याला गुढता दर्शवण्यासाठी आपण इथे कुडचा वापर केलेला आहे. व्हॉट कुड इट बी? ते काय असू शकते? तिसरा वापर आहे अप्रत्यक्ष कथन करतात. फॉर एक्झाम्पल, ही सेड ही कुड राईट अ लेटर. तो म्हणाला की तो एक पत्र लिहू शकतो. तो काय म्हणाला हे सांगण्यासाठी, तो काय म्हणाला, ती काय म्हणाली, ते काय म्हणाले, हे म्हणजे त्या व्यक्तीने ती व्यक्ती काय म्हणाली आहे, म्हणजे हे अप्रत्यक्ष कथन आहे. ते सध्या घडत नाहीये पण आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून कळतंय की ती व्यक्ती तेव्हा काय म्हणाली असेल. हे झालं अप्रत्यक्ष कथन. जेव्हा आपण समोरासमोर बोलत आहोत, आपल्या समोर ती व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती काहीतरी बोलत आहे, ते झालं प्रत्यक्ष. पण ती व्यक्ती आपल्या समोर नाहीये आणि आपल्याला दुसरं कोणीतरी सांगते की ती व्यक्ती काय म्हणाली आहे, हे झालं अप्रत्यक्ष कथन. तर जेव्हा आपल्याला दुसरी व्यक्ती सांगतेय की ती व्यक्ती काय म्हणाली आहे, अशा वेळी आपण कुडचा वापर करतो. ही सेड ही कुड राईट अ लेटर. तो म्हणाला की तो एक पत्र लिहू शकतो. चौथा वापर आहे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर. जसा आपण कॅनचा प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात वापर केला तसा कुडचा वापर आपण भूतकाळातील शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल, शी कुड नॉट फाइंड द आन्सर. ती उत्तर सापडू शकली नसेल. ही घटना आहे भूतकाळातील. शी कुड नॉट फाइंड द आन्सर. ती उत्तर सापडू शकली नसेल. आणि हेच वाक्य आपण जेव्हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो तेव्हा काय होईल? शी कॅन नॉट फाइंड द आन्सर. ती उत्तर सापडू शकत नाही. शकत नाही हे झालं प्रेझेंट टेन्स आणि शकली नसेल हे झालं पास्ट टेन्स. जेव्हा आपण प्रेझेंट टेन्स मध्ये हे वाक्य आपण जेव्हा बनवू तेव्हा कॅन नॉट वापरतो आणि हेच वाक्य आपण जेव्हा पास्ट टेन्स मध्ये तयार करतो तेव्हा आपण कुड नॉट चा वापर करतो. शाल. साधा भविष्य काळ तयार करण्यासाठी शालचा वापर केला जातो. याचे इतरही अनेक उपयोग आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या भविष्य काळात वाक्य बनवायचं असेल, भविष्यातली गोष्टी भविष्यात आपण काय करू शकतो, काय करणार आहोत, हे जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण शाल या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. याचा उपयोग आपण
कशा प्रकारे करतो? एक, भविष्य काळासाठी उपयोग. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी शाल प्ले टेनिस टुमॉरो. आम्ही उद्या टेनिस खेळू. ही घटना भविष्यात होणार आहे. उद्या आम्ही काय करू हे सांगण्यासाठी आपण इथे शाल वापरलेला आहे. वी शाल, आम्ही करू. आम्ही उद्या टेनिस खेळू. वी शाल प्ले टेनिस टुमॉरो. उद्या आम्ही टेनिस खेळू. दुसरा वापर आहे निर्धार व्यक्त करण्यासाठी. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्धार करायचा आहे, गोष्ट मनाशी आपण पक्की केली आहे, ठाम केलेली आहे, अशा वेळेस आपण शालचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय शाल पास द एक्झाम विथ फर्स्ट क्लास. मी प्रथम श्रेणीसह परीक्षा देईन. मी प्रथम श्रेणीमध्ये परीक्षा पास होईल. तिसरा वापर आहे परवानगी. जेव्हा आपल्याला परवानगी घ्यायची असेल तेव्हा आपण शालचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, शाल वी गो होम. आपण घरी जाऊ का? चौथा वापर आहे आश्वासनासाठी. जेव्हा आपल्याला एखादं आश्वासन द्यायचं असेल तेव्हा आपण शालचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, यू शाल हॅव हॉलिडे टुमॉरो. तुम्हाला उद्या सुट्टी असेल किंवा तुला उद्या सुट्टी असेल. पाचवा वापर द्वितीय किंवा तृतीय पुरुषाबरोबर वापरून धमकी किंवा आज्ञा किंवा निर्धार व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, यू शाल ओबे माय ऑर्डर्स. तुम्ही माझ्या आदेशाचे पालन कराल. अशा प्रकारे आपण शालचा वापर करतो. द्वितीय तृतीय पुरुषाबद्दल वापरून धमकी, आज्ञा, निर्धार आणि निर्धार व्यक्त करण्यासाठी. इथे आपण आदेश दिलेला आहे, तुम्ही माझ्या आदेशांचे पालन कराल. यू शाल ओबे माय ऑर्डर्स. शुड हे शाल या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे. याच्या सहाय्याने क्रिया घडण्याची अपेक्षा असते. जसे की कुड हे कॅनचे भूतकाळी रूप आहे, त्याचप्रमाणे शुड हे शालचे भूतकाळी रूप आहे. याचा वापर आपण पुढील प्रमाणे करू शकतो. एक, परवानगीसाठी. शुडचा वापर आपण परवानगी घेण्यासाठी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, शुड वी गो टू पुणे. आपण पुण्याला जावे का? इथे आपण परवानगी घेण्यासाठी शुडचा वापर केले आहे. दुसरा वापर नम्र विनंती. नम्र विनंती करण्यासाठी आपण शुडचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय शुड बी हॅपी इफ यू कुड गाईड मी. जर तुम्ही मला मार्गदर्शन केले तर मला आनंद झाला पाहिजे. तिसरा वापर कर्तव्य किंवा बंधन व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, यू शुड ऑलवेज वर्क व्हेरी हॉनेस्टली. तुम्ही नेहमी खूप प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे किंवा तुम्ही नेहमी खूप प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. चौथा वापर आहे माहिती, मत किंवा सूचना व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय शुड बी हॅपी टू नो द डिटेल्स. तपशील जाणून घेतल्याबद्दल मला आनंद झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण शुडचा वापर करतो. आजच्या
मॉडेल ऑक्झिलरीज पार्ट 1 या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे काय, ती कोणकोणती आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन, कुड, शाल आणि उड यांचा वापर इंग्रजीमध्ये कसा करतो हे पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यानंतरची जी काही मॉडेल ऑक्झिलरीज वर्ब्स आहेत त्यांचा वापर कसा केला जातो हे आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.